इथे खूप मोठा सोहळा रंगवतोय, सगळ्यांच्या अर्थात मदतीने होते. तर आधी आपण पंढरपूरला जातोय. तर आता आपण नाशिकपासून पंढरपूरला निघणार आहे. पालखी आहे, त्या पालखीतनं आपण नाशिकपासून पंढरपूरला येऊ, मग विठ्ठलाचं दर्शन घेऊ. विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला. रुक्मिणीकांत विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला, श्रीनाथ विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला, राधा श्याम विठ्ठला सीताराम विठ्ठला, राधाश्याम विठ्ठला सीताराम विठ्ठला, द्वारकेचा राजा तू पंढरीच्या पाटला, द्वारकेचा राजा तू पंढरीच्या पाटला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला. रुक्मिणीसाठी आला तू पांडुरंग विठ्ठला,
भक्तांच्या या रक्षणाला धावला तू विठ्ठला. भक्तांच्या या रक्षणाला धावला तू विठ्ठला. संत नामदेवा संग जेवला तू विठ्ठला. संत नामदेवा संग जेवला तू विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. गोपाळपुरी जनाईसाठी गेला शिवा विठ्ठला. गोपाळपुरी जनाईसाठी गेला शिवा विठ्ठला. जनाई सवे दळण तू दळले बा विठ्ठला. जनाई सवे दळण तू दळिले बा विठ्ठला. ओव्या ऐकून जनाईच्या दंगलासी विठ्ठला. उभ्या ऐकून जनाईच्या दंगलासी विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. बाळांचे काही परफॉर्मन्सेस आहेत. आपल्या भेटीला रुक्मिणी आलेली आहे. सगळ्यांना भेटायचं आहे का रुक्मिणीला? भेटायचं आहे की नाही? रुसलेल्या रुक्मिणीला भेटायचं का? आनंदी झालेल्या रुक्मिणीला? तुम्हाला एक गोष्ट आम्ही वाट बघतो. तुम्हाला एक गोष्ट सांगू. एक दिवस मी तुझे आमच्या मागे माझ्या मागे शोधत शोधत पंढरपूरला आले. तिथे त्यांची पुंडलिकची झाली. तेव्हा त्यांनी भक्त पुंडलिकला आवाज दिला. तेव्हा भक्त पुंडलिक विठ्ठल म्हणाले, तुम्ही इथे उभे राहा, मी आई बाबांची सेवा झाल्यावर येतो. तेव्हापासून तुमचे विठुराया इथे या विटेवर उभे आहे. मी विठुरायासाठी एक कविता म्हणणार आहे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठ्ठलाचे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठ्ठलाचे. तुम्ही पहा रे डोळे सुख, पहा विठ्ठलाचे मुख. तुम्ही पहा रे डोळे सुख, पहा विठ्ठलाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठ्ठलाचे गुण. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठ्ठलाचे गुण. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. धन्यवाद. वा वा वा, खूपच छान. पुंडलीकर दे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आता चालू आपल्यासमोर एक गाणं प्रस्तुत करते. वेध लागले विठ्ठला, वेध लागले विठ्ठला, वेध लागले विठ्ठला, वेध लागले विठ्ठला. तुझ्या दर्शनाचे, तुझ्या दर्शनाचे, तुझ्या दर्शनाचे, तुझ्या दर्शनाचे. वेध लागले रे विठ्ठला, वेध लागले रे
भावभक्ती मी तुझी हृदयात जपली, तूच एक सूर माझा, तूच आहे सोबती. ब्रह्मानंदी डोहातया ज्योत जागली, मृदुंगाच्या बोला संगीत आवाज वाजली. वेद लागले रे विठ्ठला, वेद लागले रे विठ्ठला, वेद लागले रे विठ्ठला, वेद लागले रे विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. वा वा वा, खूप सुंदर. नक्कीच डिवाइन मास्टरांची हा विठ्ठलापर्यंत 100% पोहोचली असेल, कारण त्या बालगोपाळांनी इतकं सुंदर विठ्ठलाचं कौतुक केलं आहे. रुक्मिणी सुद्धा आलेली आहे, म्हणजे आपण ब्लेस्ड आहोत की विठ्ठलाने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. आता आपल्यासमोर गुरु येतोय, तो पण विठ्ठलाचं एक गाणं प्रस्तुत करतोय आणि दुसरा पियानो पण वाजवतो. तोला आणि गुरुचं स्वागत करूया आपण. हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, विठ्ठला हरी ओम विठ्ठला, रुक्मिणीनाथ विठ्ठला, पंढरीनाथ विठ्ठला, राधेश्याम विठ्ठला, सीताराम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. माय बापा पुंडलिक विठ्ठला, माय बापा पुंडलिक विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल पंढरी नगरी बसले होती गोळा, आषाढी एकादशीला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. वा वा, खूपच सुंदर, खूपच सुंदर गुरु. आता आपल्यासमोर रात्री एक श्लोक म्हणणार आहे. वक्रतुंड महाकाय स्थूलकोटी समस्तभ कुर्मे देव सर्वकाले सुसवता. गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरवान वल्लवे, ज्ञानयद सिद्ध्यर्थ विशान देवी ज पार्वती. बघतो आणि तो भुक्कामध्ये काळा लावलेला असतो, तो कशाचा असतो मला माहिती आहे का? वारकऱ्यांच्या पायाची धूळ. म्हणजे आपण प्रत्यक्ष जाऊन विठ्ठलाला भेटू शकत नाही. लाखो करोडो वारकरी असतात, ते जात असतात पण विठ्ठलाचं दर्शन होत नाही. म्हणून विठ्ठलाला कुठेतरी मनात असं वाटतं की माझं तरी दर्शन प्रत्येकाने नाही घेतलं, पण प्रत्येकाचं मी दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून विठ्ठलाच्या मंदिराच्या उपरच्यावर जे आपले पाय लागतात त्या पायाची धूळ आणि त्याच्यामध्ये तुळशीच्या वाळलेल्या काड्यांचं मिश्रण असं करून तो भुक्का बनतो आणि तो भुक्का विठ्ठलाच्या माथी घालतो. म्हणजे विठ्ठल खरंच किती ग्रेट आहे आपण विचार करू शकतो. आपण इथे बसून म्हणतो अरे एवढ्या लांब राहायचं काय उपयोग, विठ्ठल भेटणार नाही. पण विठ्ठल आपल्याला कुठं ना कुठं भेटतो जर आपण मनापासून भक्ती केली तर.
धन्यवाद. आपल्यासमोर नेहा विस्फुटे एक संवाद सादर करतायत. रुक्मिणी आणि विठ्ठल एकमेकांशी काय बोलतायत जेव्हा यात्रा ही चाललेली असते, त्यांचा काय संवाद आहे, त्यांचा गोड संवाद आपण अनुभवू. भेटण्यासाठी जसं आपण आतुर असतो, आपण एकमेकांची चर्चा करत असतो, तसं विठ्ठल रखुमाई पण एकमेकाशी बोलत असतील. तर रखुमाई आणि विठ्ठल काय बोलतात ते जरासं ऐका. आता रखुमाई बोलताय, खुळं ग आमचं ध्यान सध्या भान हरपल्यागत वागतंय. खुळं ग आमचं ध्यान सध्या भान हरपल्यागत वागतंय. वाट भक्तांची बघत ही सारखे येरजऱ्या घालतंय. वाट भक्तांची बघत सारखे येरजऱ्या घालतंय. वेशीवरच हल्ली मुक्काम, वेशीवरच हल्ली मुक्काम, गाभाऱ्यात तर थांबतच नाही. काही विचारायला जावं तर माझ्याकडे मुळीच लक्ष देत नाही. मान उंचावून वाट बघण्यात स्वारी झाली दंग. मान उंचावून वाट बघण्यात स्वारी झाली दंग. कांटव करून घेताय कानोसा, कुठून ऐकू येतोय का अपंग. ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम ऐकताच देवाच्याही जीवात जीवाला. एकदाच्या दिंड्या आल्या ग रखुमाई, म्हणत पुन्हा देव गाभाऱ्यात गेला. माहेरी आलीच लेकरं जरा कर लगबग घाई. माहेरी आलीच ग लेकरं जरा कर लगबग घाई. दृष्ट काढायला दारात लागतेच ना ग आई. लटका आलेला राग माझा कुठल्या कुठे पळून गेला. लटका आलेला राग कुठल्या कुठे पळाला. लटका आलेला राग कुठल्या कुठे गेला पळून. दारात पाहून बघताना विठ्ठल रखुमाईचे आले डोळे भरून. धन्यवाद. खरंच विठ्ठल रखुमाईचे डोळे भरूनच येतात इतका आलोट गर्दी बघितल्यावर. तर आता कार्यक्रमाच्या सांगतेकडे येतो आपण. सर्वप्रथम सगळ्या डिवाईन वासियांचे, चिमुकल्यांचे, मोठ्यांचे, थोरा मोठ्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते, ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे इथे कॉन्ट्रीब्यूट केले आणि आजचा हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला. त्याच्यासाठी सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि धन्यवाद देते. कार्यक्रमातून संपला नाही आहे, आपण आधी आरती करायची आहे. आरती करून झाल्यावर एक छोटंसं रिंगण करायचं आहे बायकांनी सगळ्यांनी. पाऊस पडतोय मला मान्य आहे, पण 5 मिनिटाचं कालीना रिंगण करू आपण आणि मग कार्यक्रमाची सांगता करूया. आरतीसाठी सगळ्यांनी कृपया इकडे या. रखुमाई वल्लभाराईच्या वल्लभ पावे जिवलगा. जय देव जय देव. चंद्रभागेमध्ये सोडून या देती. पंढरीचा महिमा सांगा. जय देव जय देव. कार्तिकी भक्त जन येती पाटील तुम्ही या ना दोन.
पाच